नमस्कार मंडळी, मी अभिषेक एस मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज आपण आहोत सन मराठीच्या सेटवर, जिथे दीपोत्सव 2025 हा सोहळा पार पडतोय, त्याचं शूटिंग पार पडतंय. आणि आज आपल्यासोबत यमुना आहेत, चिकू आहे आणि मानसी देखील आहे. तर सर्वप्रथम तुम्ही सगळ्याजणी कशा आहात? आम्ही खूप मस्त मजेत. मस्त मस्त. सर्वप्रथम तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर आता तुम्ही सगळेजण सन मराठी परिवाराचा एक भाग आहात आणि सन मराठीचा परिवार हा विस्तारित होत चाललेला आहे. आणि आपण नवरात्रीचा आता सिक्वेन्स पार पडला, त्याचं शूटही झालं, टेलिकास्टही झालं, ते देखील प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने आवडलं. आणि आता दीपोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर तुम्ही किती एन्जॉय करताय हा संपूर्ण सोहळा? खूप एन्जॉय करतोय आम्ही. कालपासून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि रिहर्सल सुरू होती. आता परफॉर्मन्स सुद्धा आमचं झालेलं आहे आणि खूप छान वाटतं. दिवाळीचा माहोलच वाटतोय. ॲक्च्युली दिवाळी हा सण मला खूप आवडतो आणि मला नव्हतं वाटलं की आमच्याशी कधी फ्रेंडशिप होईल. सो या डान्स निमित्ताने आम्ही भेटलो, खूप छान आम्ही मज्जा केली आहे. आणि आत्ताच जस्ट आमचा परफॉर्मन्स झाला आहे. सो असं एक एक्झामच्या वेळी एक बर्डन असतं. एक्झाम झाल्यानंतर भाई असं वाटतं की भाई आता झाला पेपर, असं झालं की डान्स झाला एकदाचा. डान्स खूप आवडतो, पण ते एक प्रेशर एक असतं की कसा होईल डान्स वगैरे. पण आम्ही खूप धमाल, खूप मज्जा केली. म्हणजे मी पण युजली डान्स करते, पण आज खूप स्पेशल दिवस होता, कारण मी टेलिव्हिजनसाठी पहिल्यांदा परफॉर्म केलं आहे. मे बी आम्ही चौघींनी सुद्धा पहिल्यांदाच परफॉर्म केलं आहे. तर फॉर शुअर सगळ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होणार आहे. सगळ्यांनी नक्की बघा यंदाचा दीपोत्सव. आता जसं तुम्ही म्हणालात की हा तुमचा पहिला परफॉर्मन्स होता, तर त्याची रिहर्सल वगैरे यावेळेला कशी तारांबळ उडली असेल? एक मिनिट, हा तर खूप मोठा किस्सा आहे. रिहर्सल म्हणजे आमचं शूट नाशिकला आहे आणि माझी जी डान्स पार्टनर आहे इरा, तिचं शूट कोल्हापूरला आहे आणि आमचा डुएट होता. सेम यांचं पण दोघी लांब लांब आहेत. आणि आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करायचो, एकीचा राईट तर एकीचा लेफ्ट. आम्हाला काही कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की थांब आपण भेटल्यावरती ट्रायआउट करूया. मग आम्ही भेटलो आणि भेटल्यानंतर आम्ही छान प्रॅक्टिस केली आहे 2-3 तास. त्यानंतर कुठे जाऊन परफॉर्मन्स झालाय. मज्जा आली आहे खूप. मला असं म्हणजे खरं असं शब्दात नाही सांगता येते. खूप मज्जा आली आहे, खूप 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 मज्जा आली. आणि तुम्हाला सुद्धा मज्जा येणार आहे बघायला. नक्कीच मज्जा येणार आहे. पण डान्स खूप आवडतो हा भाग वेगळा. पण जेव्हा हे टेक्निकल रिहर्सल वगैरे होते, एक असं होतं हे काय आहे, नको यार जाऊ आपण इथं. कारण आम्ही जे इथे दुपारी आलो होतो, आमची नाईटला प्रॅक्टिस वगैरे झाली, पण जो मधला वेळ होता तो ते परत एकदा ते बर्डन असल्यासारखंच होतं. पण खूप मज्जा आली रिहर्सलमध्ये सुद्धा. आम्ही खूप सिरियसली खूप मज्जा केली. जे चौघींनी सुद्धा मध्ये अशी थोडीशी जागा होती. आम्ही तिथे पण एकमेकींना असं करून प्रॅक्टिस करत होतो. माझं तर असं व्हायचं रात्री झोपेत सुद्धा ही स्टेप आहे. पण मज्जा आली यार. सगळ्यात आधी तर ना सन मराठीच्या या परिवारामध्ये आपण आलो आणि त्यांनी आम्हाला हे परफॉर्म करण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच सन मराठीचे खूप 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 आभार. आणि आता मी येईन आमच्या रिहर्सलकडे. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की आम्ही ऑनलाईन करत होतो, तोपर्यंत असं होतं की हां होऊन जाईल. काल इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की आपली ए पासून स्टार्टिंग आहे. आणि हो आणि पण इतकी धमाल आली आहे. अगेन फ्रेंडशिप झाली चौघींची खूप छान. आणि अगदी म्हणजे मी आणि ज्योत्स्ना तर आम्ही स्टेजवर आता सुरू होणार ते ज्योत्स्ना हे असंच ना. आणि म्हणजे जे आम्ही रिहर्सलमध्ये चुकत होतो ते आम्ही स्टेजवर एकदम परफेक्ट केलंय. सो खूप मज्जा आली आम्हाला. नाही, खरंच हॅट्स ऑफ. कारण तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करत होता हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे कसं जमवलंय आणि इथे आल्यानंतर पुन्हा छोटासाच टाईम होता तुमच्याकडे, स्टिप्युलेटेड टाईम होता आणि त्यात तुम्ही हे करून नाही केलं. सो आता आम्हाला प्रेक्षकांना लवकरच ते बघायला मिळेल टेलिव्हिजनवरती. तर यमुना, आम्हाला तुला प्रश्न विचारायचा की फराळ करायला आवडतो की खायला आवडतो? माझ्याकडे बघून काय वाटतं? खायला आवडतं. म्हणजे आता यमुनाचं जर सांगेन तर यमुना काहीच करत नाही. ती उलट 4 जणांना सांगेल की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. म्हणजे यमुनाला फराळ करवून घेऊन तो खायला खूप आवडेल. आणि सेम ॲज ऐश्वर्या पण. ॲज अ चिकू मी थोडीफार हेल्प करेन, पण तेही हेल्प करेन मी ॲज अ चिकू कॅरेक्टर. पण ज्योत्स्नाला मला खायला आवडेल, कारण खूप प्रोसेस असते. मी बघितलंय मम्मा जेव्हा फराळ करते तेव्हा खूप प्रोसेस असते. सो खायलाच आवडेल.
स्नेहा खूप गुणी मुलगी आहे, ती करेल आणि सगळ्यांना खाऊ घालेल, तुम्हाला सुद्धा जर तुम्ही सेटवरती कधी आलात तर. हा. पण माणसं खूप आळशी आहे, म्हणजे स्वयंपाक आणि याचा काही संबंध नाही आहे. मग बकासूर सॉर्ट ऑफ. आता जसं तू म्हणालीस की तुला फराळ करायला देखील आवडतो, तर मला नाही, स्नेहाला, मला स्नेहाला. नाहीये. तेच स्नेहाला. तर असं कधी झालंय का की फराळ कधीतरी फसलाय आणि आईकडून मग ओरडा मिळालाय? हो, एकदा ना मी घरी असताना प्रयत्न केला होता आईसोबत बनवण्याचा. तर ते पापड असतात, ते असे वाफवून बनवायला गेले आणि ते पाण्यातच सगळं पडलं होतं. त्यामुळे त्यानंतर कधी प्रयत्न नाही केलाय तो. अच्छा. तुझी दिवाळीची लहानपणीची एखादी अशी खास आठवण आहे का जी तुला अजूनही लक्षात आहे? हा, एक आहे जी डेंजर आहे. माझी पण एक डेंजर. पण एक मिनिट, एक कट करू शकतो. हा चालेल. ते जे बॅलर असतात, म्हणजे आपण पाण्याचे ड्रम. म्हणजे तिकडे काहीतरी वेगळं म्हणतात म्हणून. ओके. तर माझे जे काका आहेत, ते ड्रम्स वगैरे ते ट्रान्सपोर्ट करायचे. सो त्यांनी ते एक 4-5 ड्रम्स असे घराबाहेरच ठेवले होते आणि फटाकडे वगैरे लावल्या, आणि त्यामध्ये मे बी रॉकेल किंवा असे काहीतरी होतं ज्यामुळे ते लगेच आग त्याला लागेल. सो कोणीतरी फटाकडे लावली आणि ती त्याच्यामध्ये गेली, आणि मी जस्ट खाली वागणार तर इतका तो जोरात आगीचा असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, फुल अशी वर आग आली होती. आणि लिटरली घरातले होते बाप, म्हणजे सगळ्यांसाठी हे शॉकिंग होतं, कारण ते खूपच डेंजर होतं. मी आता सांगते, पण तेव्हाची सिच्युएशन खूप डेंजर होती. आणि मला असं होतं की माझा फेस चांगला आहे ना, म्हणजे मी आहे ना मी, कारण ते खूपच डेंजर होतं. कारण चुकून जरी मला लागलं असतं तर खूप स्पॉइल झालं असतं. सो ती एक डेंजर अशी आठवण आहे मला. अदरवाईज लहानपणी दिवाळी म्हणजे ड्रेस आले, शॉपिंगला चला, आणि आम्ही 4 जणी बहिणी आहोत, एक भाऊ आहे. सो आमची शॉपिंग खूप मज्जा यायची आम्हाला करायला, कारण प्रत्येकीला ड्रेस घ्यायचा असतो. प्रत्येक म्हणजे दुकानात 4घींना म्हणजे किती वेळ लागायचा, पण मज्जा यायची यार. आणि ड्रेस वगैरे नवीन नवीन मिळेल यासाठी तर खूप एक्सायटेड असायचो, छान वाटायचं. माझ्याकडे गमतीशीर आहे, माझं गमतीशीर आहे. काय नाही, असं खूप लहान, म्हणजे अगदीच लहान होते, आणि गल्लीच्या बाहेर असं सगळेजण आम्ही फटाके फोडत होतो. मस्त शायनिंग मारत असं छान अनारकली ड्रेस घातला होता. गेले फटाका फोडायला, फटाका लावला आणि मला माहित नाही माझ्या मागे कुत्रं आहे. फटाका लावला आणि मी जे त्या कुत्र्याच्या अंगावरती गेले, आणि तिथून कट्टू लांबपर्यंत ते कुत्रं माझ्या मागे 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 पळत आलं होतं, आणि माझी जीव वाट लागली होती मला. आता मी हसू करू मला माहित नाही, पण अख्ख्या गावात, म्हणजे मी गावात राहते, अख्ख्या गावात आमच्या झालं होतं, अरे गुड्डीच्या मागे कुत्रं लागले, गुड्डी. आणि खूप मज्जा आली होती, खूप मज्जा आली होती. मी गुणी मुलगी होते, मला फटाके असं आवडायचंच नाही. सो मी पण मी एन्व्हायरमेंटच्या बाबत खूपच गुणी आहे, तर मला नाही, अजिबात नाही आवडत फटाके वाजवायला. आणि मी हेच सांगेन की फार फार ज्यांना आवड आहे त्यांनी फुलबाजी लावा, पाऊस लावा, पण शक्यतो ध्वनी प्रदूषण होईल आणि वायू प्रदूषण होईल असे फटाके वाजवणं आपण टाळूया. आणि अजून एक परमनंट म्हणजे नवीन ड्रेसला फटाके लागणं, दुपट्ट्याला लागणं, हे परमनंट. सिरियसली असं व्हायचं, का लागतंय, आजच घातलंय नवीन ड्रेस, ते परमनंट असायचं. तर आता हा तुमचा एक मराठमोळा अटायर आहे आणि खूपच जास्त सुंदर दिसताय तुम्ही यामध्ये, तर याचं क्रेडिट कोणाला द्याल? सन मराठी ऑब्विसली, मेकअप आर्टिस्ट, हेअर कॉस्ट्युम डिझाईन, सगळ्यांना, अख्खी टीम. येस. आता एक अशी गोष्ट होती की लहानपणीची जी दिवाळी होती आणि आत्ताची जी दिवाळी आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो आपल्याला. कारण शाळेला सुट्टी पडली की दप्तर टाकायचे आणि किल्ला बनवायचा, बाकी तयारी, कंदील बनवायची वगैरे, पण आता सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात, त्यामुळे ती मजा तेवढी राहिलेली नाही. पण म्हणजे माझी ना डान्स अकॅडमी आहे, तर आम्ही काय करतो, मला ही मज्जा घ्यायला खूप आवडते, खूप आवडते. आणि मी खूप मिस करते माझं बालपण, म्हणून माझ्या क्लासमध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्यांना घेऊन आम्ही क्लासच्या बाहेर किल्ला बनवतो दरवर्षी. सो ते मातीत, ते हात, ते चिखल, तो सगळा, आणि तो फील मला खूप आवडतो, त्यामुळे मी तर खूप एन्जॉय करते. फक्त एवढंच की त्यातली काय म्हणतात तीव्रता थोडी कमी झाली आहे. जी आधी एक्साइटमेंट असायची ती जरा आता कमी झाली आहे, कारण कामाचा लोड जो तुलाही असेल सेम तसंच आम्हालाही, जो तुम्हालाही असेल तसंच, बाकी काही नाही वेगळं. पण सणासाठी प्रेम तेवढंच आहे.
तर सेटवरती दिवाळी वगैरे काही सेलिब्रेशन होणार आहे का? कशा पद्धतीने होणार आहे? अजून तरी काही नाहीये, पण याने छान आयडिया दिली आहे. आता काहीतरी करावं लागेल. अजून काहीच असं नाही. आणि मला वाटतं सेटवरची दिवाळी आम्ही सांगणार नाही, ते तुम्हाला सिरियल पाहावी लागेल. खरंच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि सन मराठी या वाहिनीला आणि प्रत्येक मालिकेला आज एवढा क्रेजवर आहे सन मराठीच्या मालिका, आणि इतकं प्रेम मिळते प्रेक्षकांकडून. तर या खास दिवाळी निमित्त प्रेक्षकांना काय सांगा? असंच प्रेम करत राहा. तुम्ही प्रेम करताय म्हणून आज आमचं सगळं जे काही आहे ते सुरू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्यात कायम. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नाही ना? ओके. तर तुम्हाला आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच तुम्ही प्रेम करता म्हणून आम्ही आहोत. आणि असंच प्रेम करत राहा. आम्ही असंच तुम्हाला एंटरटेन करत राहू. आणि पाहायला विसरू नका संध्याकाळी 7 वाजता हुकुमाची राणी. फक्त आपल्या सन मराठीवर. चुकीचं आहे. फक्त एक मालिका नाही बघायची, तुम्हाला चॅनलच स्विच करायचं. तुम्हाला सन मराठीला स्विच व्हायचंय आणि तुम्हाला सगळ्या मालिका बघायच्यात. अग्री टोटली अग्री. आणि मी असंच म्हणेन की सन मराठीवरचंच मायबाप रसिकांचं हे जे प्रेम आहे हे असंच राहू दे. आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हा सगळ्यांची कामं खूप छान होऊ दे. सगळ्या मालिका खूप लोकप्रिय होऊ दे. आणि तुमचं प्रेम, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. आणि सन मराठीच्या सगळ्या कलाकारांना, मालिकांना भरभरून प्रेम द्या. आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.